नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च होतात. सकाळ सकाळी खोरीपाटा मार्केटवर निघालो. आपल्या कालच्या 2-3 पट्ट्या राहत्या त्या घ्यायच्या, त्यामुळे खोरीपाटा मार्केटवरती पोहोचलो. लगेच पट्ट्या घ्यायला तर माझ्या तिथली गर्दी होती. मग काय पट्ट्या वगैरे घेऊन निघालो डायरेक्ट घरी. त्याबरोबर खाऊ वगैरे घेतलं, निघालो घरी. घरी पोहोचताच बाबा बोलले का तुला मोटर तांबडीला लावून चालू करून द्यायचे, ट्रिपला पाणी चालू करून मळ्यामध्ये ये म्हणे. काय घरी पोहोचलं नाही, त्याला काम लागूनही गेलं. मग मोक्कार कामाला हवं ते काय सांगायचं. क्वाक वगैरे एकदम सेट केला, वरच्या कुंडीमध्ये सेट करून दिला, खालच्या कुंडीमध्ये एकदम ओकेमध्ये सेट करून निघाल. म्हटलं शॉर्टकट मारायचं म्हटल्यावर मग बंधाऱ्यावरूनच जावं लागतं. बंधारा कसा भरला, एकदम शुद्ध आणि तळ पाण्याने भरलेले, कसं एकदम ओके. कामोटीला पाणी लावायचं म्हणजे लय खड्डापटी. म्हणजे हे बारे बंद कर, ते बारे बंद कर, काय भात सर्व बारे बिरे बंद करून झाल्यानंतर काय निघालो डायरेक्ट मोटर चालू करा. मोटर चालू करून दिल्यानंतर डायरेक्ट निघालो घरात दिसायला. काय आधी सेट करून दिलं होतं ना, इकडून तिकडे चक्कर मारा मला जमत नाही, त्यामुळे आधी सेट वगैरे करून घ्यायचं. मोटर चालू केल्यानंतर डायरेक्ट थेट माळ्याच्या दिसायला लागलो, कारण जायला उशीर होईल नको. परत माळ्यामध्ये पैसे एकदा परत मोजून घेतले आणि मंडळीकडे देऊन टाकले घरच्याकडे. त्यांना काय आजच्या मंडळी पण आज कांदे भरायची काम चालू होतं बा. आवड्या भरून झाले होतं, जाळ्या ट्रॅक्टर काय मार्केटला झालं होतं. म्हणता चला तोपर्यंत मी पण भरू लागलो कांदे. मी पण थोडेफार कांदे भरून झाल्यानंतर काय ट्रॅक्टरला की मार्केट जाऊन कांदे विकून रिटर्न झाला होता. मग काय मार्केटहून येईपर्यंत आम्ही डायरेक्ट आवड्या 120 ते 130 जाळ्या भरून ठेवल्या. ते काय मग 15-20 मिनिटात आपण ट्रॅक्टर ओकेमध्ये लोड करून घेतल्यानंतर कांद्याला एकदम क्वालिटी आहे. पण काय सांगायचं, कांद्याला शेवटी भावच नाही. नंतर म्हणतात चला विहिरीमध्ये किती पाणी आहे ते पण बघू. विहिरीमध्ये एकदम भरलेली आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं. मग काय पहिली उडी मारायची थोडी भीतीच वाटते. मग काय पहिली उडी मारली, थोडी घाबरत मारली, कारण की अंदाज कळत नाही ना, त्याच्यामुळे पहिली उडी मारून झाल्यानंतर म्हणतात चला थोडं फिरलो एकदम ओकेमध्ये. म्हणतात चला लगेच दुसरी उडी मारायची, त्याच्यामुळे मग टेन्शनच नाही. लगेच वेळ घालता वरती चढून आलो एकदम ओकेमध्ये. दुसरी उडी एकदम मजेत आनंदात एकदम उडी मारली. त्यानंतर म्हणतात चला शेवटची एक परत म्हटलं उडी मारायची, मग मारूनच घेतली. विहिरीच्या बाहेर निघण्या अगोदर 1-2 राऊंड विहिरीच्या मारून घेतले आणि निघालो घरी. असं एकदम ओके मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.